दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं अनिवार्य आहे. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाठवून द्यायचे आहेत, कारण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होती आहे. मग आम्हाला XYZ किंवा बॅटर नंबर 1 बॅटर नंबर 2 या पद्धतीने नावं इथून मात्र नोंदवावी लागतील आणि त्याच्यानंतर स्कोरबोर्ड इथून मात्र अपडेट करावा लागेल. चला, दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाठवून द्यायचे आहेत आणि त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाज इथून मात्र पाठवून द्या. ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती असेल तुम्हाला. अरे कोणी मित्रा, या त्वरित स्पर्धा लाईव्ह होतीये. दुसरा बॅटर आपण या मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटर पाठवा. अगदी येतील, आयोजक आहेत तिथे, सगळ्या गोष्टीची पूर्तता होईल. फक्त आपले बॅटर पाठवा. आपण खूप सारा उशीर केलाय. चला टीम श्री गणेश मराडेपाडा आणि गावदेवी धोंडावडवली आपण सुद्धा इथे मात्र त्वरित उपस्थित व्हायचंय. आपण सुद्धा 4 षटक संपले की नाणेफेक कक्षामध्ये इथे उपस्थित असणं गरजेचं आहे. 1 षटक हाताळण्याकरिता फक्त आणि फक्त 5 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल. या गोष्टीचं आपण इथे मात्र नोंद घ्यायची. 15 मिनिटांमध्ये कंपल्सरी पहिले जे 3 षटक आहेत ते संपवायचे आहेत आणि ते जर का संपवले गेले नाहीत तर इथून मात्र तुम्हाला आपल्या बाउंड्रीवरचा एक खेळाडू कमी करावा लागेल आणि पंच तो पण 38 सर्कलच्या आतमध्ये इथून मात्र घ्यायचा आहे. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्या. एखाद्या खेळाडूची कमतरता आणि एखादा खेळाडू जर ज्या ठिकाणी कमी असेल मग त्याचे जे होणारे परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे विनंती असेल की वेळेच्या बाबतीत चला सेवक मैदान सोडा, आपण मैदानाच्या आतमध्ये करूया. तिथून मात्र स्पर्धेला सुरुवात. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे, काळजात रक्तात वाती नाव आमच्या राजे, हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई म्हणजे एकविरा मौली आई वज्राईच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचकतेचे जोबीचा हरे कृष्ण नमस्कार. जय सियाराम, जय बजरंग, नमो पार्वती पते, हर हर महादेव, भारत माता की जय. आपण पाहताय ऐकताय आम्ही खालिंकर आयोजित आई गावदेवी चषक 2026चा थरार 1/1/2026. खरं तर मी आल्या सुरुवातीलाही म्हटलं होतं की आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच, पण सध्या तरी जगात असणाऱ्या दैनंदिन जीवनामध्ये हे इंग्रजी नवीन वर्ष आपण पाहतो आणि या इंग्रजी नवीन वर्षाला 2026ला इथून मात्र सुरुवात झाली आणि त्याच्यातील पहिला चेंडू घेऊन या 2026 मधील आमची ही पहिली टुर्नामेंट आणि 10:35 या स्पर्धेला होती इथून मात्र सुरुवात. पहिलाच बॉल आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय फटका फसतोय आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत काय पोहोचतोय तर यस इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर आउट.
सुरुवात पहा किती दमदार झाली. असं वाटलं की कुठेतरी सिंगलनं सुरुवात केली जाईल किंवा बॅटरकडून एखादा प्रहार केला जाईल, पण गोलंदाजानं पहिल्याच बॉलपासून अटॅक करायला सुरुवात केली गेली आणि सुरुवात दमदार मैदानाच्या आतमध्ये होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. वाईट बॉलचा इशारा पंच अंशापर्यंत सध्या ते इथून मात्र दर्शवतात. एक धाव मिळते आणि फुकटशी का होईना पण एक धाव मिळाली आणि संघिक खातं मैदानाच्या आतमध्ये खुल्लं केलं गेलं. धावसंख्या 1 या अंकावर सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस उडवलं गेलं होतं चेंडूला, फटका फसण्याची शक्यता वर्तवली जात असताना 4 खेळाडू तिथे मात्र पोहोचले होते आणि एकालाही यश इथून मात्र प्राप्त होताना पाहायला मिळत नाहीये. मी तर म्हणेन की कॉर्डिनेशन जरी त्या क्षणाला वेळ कमी असल्यामुळे शक्य नसलं तरी आपल्या मनामध्ये किंवा माइंडमध्ये ती गोष्ट सेट असणं गरजेची की कोणतरी झेल कन्वर्ट करेन आणि ती जर का सुटली तर बॅकअपच्या भूमिकेमध्ये आपण राहणं गरजेचं आहे आणि त्याची कमतरता मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस रनअपमध्ये थोडासा मिस्टेक, कदाचित मृत चेंडू इथून मात्र घोषित केला गेला आणि पंचांचा इशारा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आम्हाला पाहायला मिळाला. रेड बॉलचा इशारा इथून मात्र आपण पाहताय. ऑफिशियल 2 चेंडूची डिलिव्हरी झाली आणि धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 2 या अंकावर, ज्यामध्ये 1 धाव वाईटची सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर लेग रिजन, फाईन लेग रिजनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. बाउंड्रीच्या दिशेने जाणारा चेंडू क्षेत्ररक्षक, तिथे मात्र फुटबॉल. सकाळच्या क्षेत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपण जर का बघितलं तर क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या ऐवजी फुटबॉल खेळताना पाहायला मिळाला, कारण पायानं चेंडू क्षेत्ररक्षण करण्याचं एक चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालं आणि कुठेतरी ते वेग मिळाला आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीने पुढे सरसावत असताना आपण पाहताय ते म्हणजे 4. गोलंदाज इथून मात्र सज्ज होतो. षटकातील पुढचा बॉल. हो, यावेळेस चांगल्या चेंडूची डिलिव्हरी, निर्धावफेकी डॉट बॉल, चांगले सिलेक्शन आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय. निर्धावफेकी डॉट बॉलची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाला थांबा दर्शवणारा चेंडू. कदाचित सुरुवात पहा, फलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरवणारी गोलंदाजीनं सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली गेली. ताकद नव्हती फटक्यामध्ये, कदाचित जेमे तेमे हा फटका कन्वर्ट केला गेला असावा किंवा सिंगल करिता फक्त हा फटका इथून मात्र कन्वर्ट केला गेला असावा. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मिळते आणि धावसंख्या 5. नक्कीच टीम साईगाव संघाला 3 धावांकरिता पॅनलाइज केले गेले. टीम साईगाव संघाला ज्या सेकंड इनिंगमध्ये टीम साई स्पोर्ट वडाचा पाडा संघ जेव्हा फलंदाजीसाठी येईल तेव्हा आपण पहिले षटक संपलं की तेव्हा मात्र इथून मात्र ऍड करणार आहोत. अश्विनला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर. चांगल्या चेंडूची डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होत असताना संत गतीनं का होईना पण सध्या तरी क्रिकेटला सुरुवात झाली आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी इथून आपण पाहताय. षटक समाप्तीचा इशारा, षटक संपलाय. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय 5 या अंकावर धावफलक. चलो, षटक क्रमांक पहिल्या संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 5 या अंकावर आपल्याला पाहायला मिळतं. पाहिजे तशी मनासारखी किंवा एक धडाकेबाज सुरुवात ज्याला म्हटलं जातं किंवा एक फास्ट इनिंग फर्स्ट षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही. प्रथम सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले नाही आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 5 या अंकावर धावफलक. चला, वेळ अधिकचा इथून मात्र खर्च करताय. आम्ही टायमिंग इथून लावलेला आहे. पुढची 10 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि त्या 10 मिनिटांमध्ये आपण हे 2 षटकं आहेत इथून मात्र त्वरित इथून मात्र संपवणं तुम्हाला गरजेचं असेल. तृतीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर अमर्तीत केले गेले आहे. रोहितला आपण पाहताय. रोहितवर जिम्मेदारी सोपवली गेली. अश्विन आणि रोहित कदाचित इंडियन क्रिकेट टीममध्ये जशी नावं आहेत त्या पद्धतीची नावं आता मात्र टीम आपल्याला वडाचा पाडा संघामध्ये पाहायला मिळतात. रोहितला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक द्वितीयची उद्घोषणा झाली गेली आणि षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहित इथून मात्र या षटकातील पहिलाच बॉल आपण सध्या ते इथून मात्र आपण पाहताय. पहिल्याच बॉलवर वेगवान फेकी आणि चांगल्या टप्प्याचं सिलेक्शन
मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. किती धावा अंकित केल्या गेल्या तर 0 ही धाव इथून मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळते, कारण डॉट बॉल इथून मात्र आपण सध्या तरी आपण पाहताय. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूचा खेळ या द्वितीय षटकातील अजूनही बाकी राहतोय आणि शेष साधारण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज रोहित इथून मात्र सज्ज होतो. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेस आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर 17ची सुरुवात हुकी हुकी डाऊन या पद्धतीने होताना पाहायला मिळाली. ओहो हो, बालबाल बच गए. थोडी उंची जर का खाली असते आणि टप्प्याचं जे मेजरमेंट आहे ते जर का योग्य असतं तर कदाचित ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. थोडं उंची आणि टप्प्याचं मेजरमेंट योग्य असतं तर कदाचित एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. ओम साई मूवीज आहे लाईव्ह टेलिकास्टिंगच्या भूमिकेमध्ये आणि चांगला कॅमेरा वर्क त्यांचंही आपण इथून मात्र आपण पाहत आहे. षटकातील पुढचा बॉल सर बॅटनं खिचून काढले गेले. या चेंडूला सिंगल इथून मात्र मिळते, जी की आमच्या गुणलेखकाची हालत इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. सिंगल. शुभम माऊली आम्हाला इथे पाहायला मिळतात. शिवम माऊली आम्हाला इथे मात्र पाहायला मिळतात. सिंगल मिळते. सिंगलच्या बढतीनं धावसंख्या सिंगल मिळते. धावसंख्या 6 या अंकावर. पुढचा बॉल यावेळेस चांगला स्ट्रोक होता, पण दिशा दर्शवली गेल्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता आणि जसा आलाय तसा डायरेक्टली फेकून दिले गेले. चेंडूला बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला मिळतोय चौकार 4. वेगळा वलय बॅट फिरवताना यावेळेस आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला आणि कदाचित थोडं ज्या पद्धतीने मैदानावर झाडू फिरवला गेला होता त्या पद्धतीचे चित्र मनामध्ये साठवले गेलं आणि हा फटका मैदानाच्या आतमध्ये चौकाराच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज सज्जोई षटकातील पुढचा बॉल आपण पाहताय. टेक्निकल स्ट्रोक व रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, जिथे मध्ये क्षेत्ररक्षक कुणीही तैनात नव्हतं. आपल्या खेळाडू कक्षाच्या दिशेनं या चेंडूला ट्रॅव्हल केले गेलं. काही चुकी नव्हती, काही चुकी नाही तर काही गरज नव्हती यावेळेस या पद्धतीची जोखीम पत्करण्याची. धावा पूर्ण होताना इथून मात्र आपल्याला 2 पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं पुढे सरसावत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे 12. चला टीम श्री गणेश मराठेपाडा आणि आई गावदेवी धोंडा वडवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी 4 षटक संपलं की नाणेफेक कक्षामध्ये यायचं. श्री गणेश मराठेपाडा टीम कॅप्टन इथे पोहोचलेली आहे. आई गावदेवी धोंडा वडवली आपण सुद्धा इथे मात्र आम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहित इथं मात्र सज्ज होतो. षटकात येईल पुढचा चेंडू. पुन्हा एकदा तारांबळ उडाली आणि विवेक कडून ती चुकी मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळाली. मी सातत्याने म्हणतो की मैदानाच्या आतमध्ये आपण जी 1 ते 2 सेकंदाची चुकी करता ती कुठेतरी तुम्हाला महाग ठरू शकते आणि कुठल्यातरी दुसऱ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करू शकते आणि त्याच पद्धतीचं चित्र या दुसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. षटक संपलं क्रमांक 2चं. 2 षटकांच्या धावसंख्या जमा पोहोचत असताना आपण पाहताय ती म्हणजे 14 या अंकावर. धावफलक 7-7च्या सरासरीनं धावा बनवल्या गेल्या. तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धा आपण पाहताय ओम साई मूवीजच्या मार्फत लाईव्ह टेलिकास्ट होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि सन्माननीय पंडितजी भोईर साहेब आपण मुख्य व्यासपीठावर पाहताय ज्या व्यक्तिमत्वाच्या मार्फत अर्थातच लाईव्ह टेलिकास्टिंग या स्पर्धेकरिता इथून मात्र आम्हाला पुरस्कृत केले गेले. थँक्यू सो मच पंडितजी भोईर साहेब. कारण आपण आम्हाला जर आयु दिलं नसतं तर आमची स्पर्धा जी आहे ती निश्चित रूपाने 184 देशामध्ये यूट्यूबच्या मार्फत दिसली नसती. त्यामुळे आम्ही आपलाही मनपूर्वक आभारी आहोत. समालोचन कक्ष विजय बाळाराम शेलार साहेबांनी आम्हाला इथे मत उपलब्ध करून दिले. आम्ही त्यांचंही मनपूर्वक आभारी आहोत. सुरेश भाऊ शेलार यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज, खूप आगीवेगळ्या डिझाईनच्या ट्रॉफीज आपण पाहत आहे. निर्णायक षटक हाताळण्याकरिता विवेकला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आमंत्रित केले गेले. निर्णायक षटक महत्त्वाचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज विवेक. हो यावेळेस पहा रफ्तार का जादूगर असं म्हणायला हरकत नाहीये. कारण पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतरचा वेग एक्सप्रेस वे किंवा एक्सप्रेस जी असते
ट्रेनमध्ये किंवा भारत सरकारची जी एक्सप्रेस आहे तेजस एक्सप्रेस असू द्या किंवा वंदे भारत एक्सप्रेस असू द्या, वंदे भारतचा वेगळा स्पीड आहे, पण याही वेळेस त्या स्पीडच्या समांतर जाण्याचा प्रयत्न आता मात्र या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल हाही यावेळेस थांबा दर्शवणारा चेंडू. पहा जे कॅल्क्युलेशन आहे, मी विवेकचं या दोन चेंडूंवर एक गोष्टीकरिता उल्लेख जरूर करीन की रनअपचं कॅल्क्युलेशन आणि त्याच्यानंतर चेंडू डिलिव्हर करत असताना एक स्प्रिंग ज्या पद्धतीने उसळी घेते त्या पद्धतीने एक वेगळी उसळी त्याची आपल्याला पाहायला मिळते, जे की प्रत्येकाला नसतं. रिधमनं गोलंदाजी आणि परफेक्टली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी यात. पुढचा बॉल याही वेळेस सलगचे इथे मात्र 3 चेंडू आणि तिन्ही चेंडू इथून मात्र उभे ठेवले मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. तदनंतर आपण पाहताय सलगचे 3 चेंडू आणि तिन्ही चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस आता मात्र फलंदाजानं चाणक्य नीती दाखवली गेली आणि सरळ बॅटनं जिथे मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं कमी असतं, कमकुवत असतं, तिथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि सरळ बॅटनं ट्रॅव्हल होईल, निघून जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. पाहायला मिळतोय चौकार 4. व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात चौकार पाहायला मिळालाय. चौकाराच्या बढतीनं धावसंख्या विराट कोहलीचा जर्सी क्रमांक 18 या अंगावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण पाहताय गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस दिशा भरकटणारा चेंडू लेग स्टिकच्या थोड्याफार प्रमाणात बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळाला. आणि सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये योगासनाचा एक प्रकार, कवायतीचा प्रकार इथून मात्र पंचांनी दर्शवला गेला. अतिरिक्त स्वरूपातली एक धावसंख्या जगात भारी 19 फेब्रुवारी आणि तो आकडा आता मात्र धावफलकावर सध्या तरी जॉईन होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल फुल टोल वसूल करणं खूप सारं गरजेचं होतं. या वेळेला विकेटचं बदल फलंदाज बाद परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. आपण जर का बघितलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर का बघितलं तर असं वाटलं की फुलटॉस चेंडू होईल. कलेक्ट झाला असतं तर वेगळं चित्र किंवा एक वेगळा स्ट्रोक, चित्र म्हणता येणार नाही पण वेगळा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जसा चेंडू निघाला होता तो यष्ट्यांच्या वेध घेऊन हा चेंडू निघाला होता. कदाचित त्याचकरिता डिलिव्हरी केली गेली असावी या चेंडूची असं म्हणायला हरकत नाही आहे. विकेटचं बदल फलंदाज बाद. विकेट क्रमांक एकंदरीत जर का आपण बघितलं तर दुसरा गडी इथून मात्र बाद होता आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहताय ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. ऍक्शन रिप्ले पहा आपण आमच्या डुएल कॅमेऱ्याच्या व्ह्यूनं ज्यांना अजूनही डाऊट आहे त्यांनी मग आमचं ओमसाई मूव्हीज एकदा पहा आणि पारदर्शकपणा काय असं हे सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा चेंडू हाही वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवत आहेत. डावकुऱ्या आताचा फलंदाज आहे पहा. मी तर म्हणेन की कोणालाही पूरक मैदान ठरणार नाहीये कारण सेंटरला एकदम आमच्या ही विकेट पाहायला मिळते आणि दोन्ही लेफ्टी असू द्या किंवा राईटी असू द्या दोन्ही फलंदाजांना सेम मीटरला किंवा सेम लाईन लेंथला षटकार पाहायला मिळतात. त्यामुळे लेफ्टी असू द्या किंवा राईटी असू द्या त्यांना या मैदानामध्ये परिश्रम घेणं हे इथून मात्र गरजेचं असेल. हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. झेलचा प्रयत्न होता. खरं तर यष्टीरक्षकानं जो वेग धारण केला गेला होता तो थोडासा कमकुवत पाहायला मिळाला. कमकुवत म्हणणार नाही कारण ती सिच्युएशन तशी होती. चेंडू अडवणं की कॅच घेणं या पद्धतीचं होतं आणि चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. षटक संपलं क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 21-21. महाराष्ट्र राज्यामधील अजितदादा पवार यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ज्या व्यक्तिमत्वाची
लीडनं जे व्यक्तिमत्व निवडून येतं, किंग मेकर आहेत किती पण त्यांना कतोरे साहेबांची भीती, हे गाणं आपण यांचं ऐकतो. आणि मुरबाडच्या विकासाचा वसा ज्या व्यक्तिमत्वाने उचलला असे आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय किसनजी कतोरे साहेब आणि त्यांच्या नावाचं फाउंडेशन, त्या फाउंडेशनचे अंबाडी विभागाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री निलेशजी कतोरे साहेब इथे उपस्थित होतात. मी निलेशजी कतोरे साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. मी पाहतोय अनेक वर्ष या स्पर्धेकरिता कतोरे साहेबांच्या फाउंडेशनच्या मार्फत मदत किंवा ते व्यक्तिमत्व सातत्याने इथे उपस्थित होत असतं. आणि कतोरे साहेब या आपण मुख्य व्यासपीठावरून सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. आपली जागा ही VVIP डाईसवर आहे. आपण मुख्य व्यासपीठावरून सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 या अंकावर वेदांत आणले गेले अंतिम षटक हाताळण्याकरिता. पहिलाच बॉल होता वेदांतचा. पहा यावेळेस चेंडू न आता मात्र फलंदाजाला हुशारी दर्शवली गेल्या. बॅटला कलेक्ट झाला आणि त्याच्यानंतर स्वतःच्या पायाला अडणारा चेंडू इथून मात्र आपण पाहताय. धाव घेण्याची खूप सारी इच्छा मनामध्ये दर्शवली गेली होती, जी की या काही एका कारणामुळे इथून मात्र थांबवली गेली आहे. श्री गणेश मराठेवाडा संघ, चला आपण टॉसबॉक्समध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आई गावदेवी धोंडावडवली आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे. सेकंड इनिंगचा पहिल्या चेंडू पडण्याच्या आतमध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. ज्या संघाचे कर्णधार उपस्थित होणार नाही आहेत त्याच्या समोरच्या संघाला इथून मात्र सामन्यातील जी नाणेफेक आहे ती विन देण्यात येईल. हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय, फटका फसतोय, विकेटचं पतन, फलंदाज बाद. वेदांत आपण पाहत आहे. पहिल्या चेंडू निर्धाव पाहायला मिळाला पण त्याच्यानंतर विकेटचं पतन. जेलबाच्या सुरुवात फलंदाज बाद. हॅलो चेक. 21 या अंकावर धाव फलक. हो हवेमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सोप्पा जेल म्हणता येणार नाहीये. ओ हो यावेळेस 3 क्षेत्ररक्षकांची चुकी. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे ट्रॅव्हल होतोय, पाहायला मिळतोय इथं मात्र चौकार. 4. टॉस खेळण्याकरिता यायचंय. मराठेवाडा संघ आपण उपस्थित झाला तर आपण स्थानापन्न व्हायचं टॉस बॉक्स मध्ये. त्वरित विकेटचं पतन पुन्हा एकदा पाहायला मिळतं, फलंदाज बाद. सुरेख गीत जरूर कंटिन्यू करूयात. विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय. हो यावेळेस टप्पा पडल्यानंतर हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव फेकी डॉट बॉल. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचाही बॉल निर्धाव फेकी आणि पंचांचा इशारा. इथून मात्र पोहोचलाय षटक समाप्तीचा. षटक क्रमांक पहिल्या सत्र म्हणजे षटक क्रमांक 4 संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती म्हणजे अर्थातच 25 विजयाकरिता 26-26 धावसंख्येचा वण समोर ठेवले गेले आणि 26 धावसंख्येचा वण पार होईल का ऐकवण्याकरिता जॉईन होतील या भिवंडीमधील एक नामांकित आवाज जो आपण सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये ऐकतो आणि भिवंडी रूरल प्रीमियर लीगचे आयोजक BRPL संदेजी वगारे सर यांचा आपण आवाज ऐकूयात. त्याआधी आपण जाऊयात टॉस बॉक्समध्ये जिथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक सुनील पाटील सर. धन्यवाद तेजस धोबी.
मी सन्माननीय पंडितजी भोईर यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या दुसऱ्या मॅचचा टॉस करणार आहोत. श्री गणेश मराठपाडा विपक्षात गावदेवी धोंडावडोली. एकनाथजी शेलार आणि सुनील डोंगरेजींना सुद्धा विनंती असेल. विजय शेलार आपण सुद्धा या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या मॅचचा टॉस करत आहोत. धोंडावडोली विपक्षात मराठीपाडा. धोंडावली टीमच्या माध्यमातून कौल दिला जातोय. आम्ही खालिंकर असा कॉल आणि नाण्याची बाजू धोंडावलीच्या टीमच्या बाजूने लागली. मी मान्यवरांना विनंती करतोय. टॉस विनर कॅप्टनला आपण शीतपेय देत आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा शीतपेय आपण सुपूर्द करत आहोत. विजयजी शेलार यांच्या माध्यमातून हे शीतपेय आपण विनिंग कॅप्टनला देत आहोत. टॉस विनिंग कॅप्टन. धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. सकाळचं सत्र या स्पर्धेतील दुसरी मॅच. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅटिंग. फलंदाजी स्वीकारली. जर आपण पाहिलं तर सकाळचं सत्र आणि वातावरण बदल आणि बॅटिंग करत असताना किती धावा जाण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये, कोणावर अपेक्षा असतील या वातावरणात चांगली बॅटिंग केली जाईल? सायनाथ भोईर आणि राहुल दलवीकर. त्यानंतर मात्र या धावा डिपेंड कराव्या लागतील. गोलंदाजी करत असताना असे कोणते गोलंदाज तू या मॅचमध्ये वापरशील? विराज दलवे, सौरभ भोईरे. आणि शेवटचा प्रश्न, या आयोजन नियोजन आणि या स्पर्धेमध्ये खेळताना तुला कसं वाटतं? खूप सुंदर आयोजन नियोजन आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांचा आभार. धन्यवाद. मी मराठवाडा टीमच्या कॅप्टनकडे जात आहोत. आपण टॉस हरलाय, टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असतं? क्षेत्ररक्षण. आता मात्र जे वाटेला हवं होतं ते आलंय. गोलंदाजी करायची. समोरच्या टीमला किती धावा रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये? 30 ते 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. त्यानंतर मात्र त्या धावा चेस कराव्या लागतील. चेस करत असताना, फलंदाजी करत असताना कोणाकोण अपेक्षा असेल या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली जाईल आणि या धावा चेस केल्या जातील? निलेश आहे, वैभव आहे, अक्षय आहे. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊ या खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय. गावदेवी धोंडावली टीमने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याकरिता आमंत्रण दिलंय श्री गणेश मराठवाड्या टीमला. ओर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सुनील पाटील. बोली आपण थेट मॅचच्या दिशेने सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आम्ही खालिंकर आयोजित आई गावदेवी तिसाई चषक 2026ला या ठिकाणावरनं सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाचा हा पहिला दिवस आणि अद्भुत स्पर्धा तुमच्यासमोर आली आहे. आम्ही खालिंकर यांच्या माध्यमातून बोली आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 26 धावांचं लक्ष आहे. मॅचला सुरुवात होत आहे. बॉलिंग ट्रॅकवर अविराज येतोय. एक माफक लक्षाचा पाठलाग जरूर या ठिकाणी करावा लागेल वडाचा पाडा टीमला. मॅच ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साईडला उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि बॉल मात्र निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. यस, 10 खेळाडूंसोबत आज साई देवा साईगाव संघ खेळतोय. 2 धावाच्या पॅनल्टीच्या आहेत, त्या जरूर या ठिकाणी प्लस केल्या जातील. या आधी देखील 3 धावांचा पॅनल्टीचा सामना करावा लागलाय. अर्थातच 5 धावा ज्या आहेत त्या आम्ही षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर धावफलकामध्ये प्लस करू. सिंगल कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. 7 धावा धावफलकावर. साईनाथ पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. विकेट, पहिली विकेट. फलंदाज बाद.
विकेट्स ज्या आहेत ना त्या तर वारंवार काढाव्या लागतील आणि सोबतच निर्धाव चेंडू देखील फेकावे लागतील, कारण धावा रोखायचे आहेत फक्त ना फक्त 26 आणि त्यामध्ये तुम्हाला 5 धावांचे पॅनल्टी देखील आहे. अर्थातच वेळेला महत्त्व दिलं पाहिजे मित्र. अगदी उशिराने रिपोर्टिंग आणि त्या कारणास्तव पॅनलाइज केलं गेला. सोबतच खेळाडू देखील कमी घेऊन आल्यात. साईगाव टीमचा विचार केला तर नक्कीच ज्याच्या पहिले संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल ना, आमचं मुख्य व्यासपीठ आहे त्यासमोर लाईनअप करूनच उतरायचं आहे. आयोजकांची मुख्य सूचना आहे, याकडे लक्ष असू द्या. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परतावला गेला. अजून एक विकेट, फलंदाज बाद. षटकार आला होता आणि त्यानंतर कमबॅक जे आहे ना ते भरपूर कमालीचं पाहायला मिळतंय गोलंदाज साईनाथच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रो मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती, 2 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत फक्त ना फक्त 7 धावा आणि पॅनल्टीच्या 5 धावा ज्या आहेत त्या या ठिकाणावरनं प्लस केल्या जातील. अर्थातच धावा झाल्या आहेत 12. गोलंदाजी जर विचार केला तर पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर कमबॅक भरपूर चांगलं केलंय साईनाथने, परंतु कुठेतरी लेट रिपोर्टिंग, कमी खेळाडूचा पॅनल्टीचा सामना करावा लागलाय. त्या पॅनल्टीच्या धावा ज्या आहेत ना त्या नक्कीच तुम्हाला महाग पडतील, यात काही शंका नाही आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली झाली असताना देखील पॅनल्टीच्या धावा प्लस केल्यानंतर धावफलक 12वर पोहोचलंय. 26 धावा विजयासाठी आवश्यक असताना मात्र चांगली सुरुवात म्हणावी लागेल आता टीम साई स्पोर्ट वडाचा पाडा. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच देखील तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल. श्री गणेश मराठेपाडा विपक्ष गावदेवी दोंडा वडवले. षटक क्रमांक 2, शिवम बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल ऑन साइडला प्रहार झालाय, ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडू करतोय हवाई सफर, मिळतील 6. षटकार. योगेशच्या बाट मधून निघणारा दुसरा ब्लास्ट, 6ने धावफलक मात्र पुढे सरकलाय. 18 धावा धावफलकावर. आता मात्र हळूहळू विजयाची चाहूल नक्कीच वडाचा पाडा टीमला लागली असेल, यात काही शंका नाही आहे, कारण प्रदर्शन भरपूर चांगलं झालंय त्यांचं या मॅचमध्ये. या बॉलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 20 धावा धावफलकावर. आता मात्र विजयापासून फक्त ना फक्त 6 धावा दूर आहेत. चांगली गोलंदाजी याआधी पाहायला मिळाली आणि त्यानंतर फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. खास करून योगेशच्या बॅटमधून ज्या प्रकारे फटके येतात, या बॉलर्स देखील बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अगदी दूरचा प्रवास करून बॉलपर्यंत पोहोचल्यात. नक्कीच विकेट योगेशला परतावा लागेल. महत्वाची विकेट, फलंदाज बाद.
खरं तर फुलटॉस बॉल होता, फुल टॉल वसूल करू शकला नाहीये योगेश. महत्वाची विकेट मिळाली त्या ठिकाणी साईगाव टीमला. मात्र फक्त ना फक्त 6 धावा आवश्यक आहेत विजयासाठी. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय. या बॉलेस देखील ऑन साईडला फटका चांगला आहे, विजयाचा फटका. मॅच फिनिश, सामना जिंकलाय साई स्पोर्ट वडाचापाडा टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टॉप लक, साई देवा साईगाव. साई देवा साईगाव टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क साधा.